कृषी मंत्र्याला सांगितलं की चला तिथे बघायला त्यांची परिस्थिती यावं लागेल. कोकटे साहेब हेच आहेत ना. आशाताई बुचके तुम्ही इथं आलात, धन्यवाद. आणि आमचं म्हणणं ऐकून घेतलं. चूक झाली आमची, तुम्हालाच आमदार करायला पाहिजे नव्हतं, पण आमची चूक झाली. तसं काही नाही ताई, इथं आल्याबद्दल धन्यवाद. ऐका ना, आधी पहिला तुमचा प्रश्न सुटू द्या, कारण तो शेतकऱ्याला तर तुम्ही सोडवणारच आहे. नाही तो तर नाही तुम्ही सोडवणारच आहे. एवढं प्रयत्न सगळं करा. मेहनत करता महिला आमच्या. करतो ना, काय आता दिवसभर उन्हात कष्ट करायचे, आम्हाला पण किती त्रास आहे का नाही. ऊन एवढा वारा, पाऊस काय एकरभर प्लॉट गेले आमचे. नुकसान किती झाली आम्हाला पण कसं वाटतं. नाही थोडस आहे ना, कंपनीवाल्यांनी थोडस लक्ष द्यायला पाहिजे. कंपनीवाल्यांवर यांचा कंट्रोलिंग पाहिजे. आणि नाही, कृषी विभागाचा त्याच्यावर कंट्रोल पाहिजे. त्यांनी सांगायला पाहिजे नव्हतं त्याच्या हवामानामध्ये हे पीक हे लावू नका तुम्ही वरायला. नाही काय झालं ते मला त्याला मी फोन केला सकाळी 9:30 म्हटलं साहेब मी आता फ्लावर छोटे छोटे कांदे काढणार आहे, तुम्ही या. नाही माझी बाहेर आहे आणि वेळ नाही, त्याला फोनच नाही उचलला. आणि हे नाही, आम्ही आताही काही म्हटलं नसतो, पण पूर्वी सुद्धा आमचा एक प्लॉट असाच झाला. तो 2 एकरचा प्लॉट गेल्या वर्षी सुद्धा आहे ना, या टायमिंगला अशीच परिस्थिती झाली. तर काय शेतकऱ्यांनी मारायचं किती. गेल्या वर्षी टोमॅटोचं आता हे कांदे मार्केटला पाठवायचे का नाही पाठवायचे कोण ठरवतं? आणि हे पाठवून काय करणार आहे? घेणारच नाही. अहो, हे बदल्याच्या भावात पाठवून खाणाऱ्याला काय झालं, खाणाऱ्याला काय झालं ते आता म्हणतात ते रेट पण कमीच मिळणार आहे. त्यात काय शंका रेट लावून द्या. हे खाल्ल्यानंतर आधी फ्लावरला किती घाबरतात हो, लोक. सगळे लोक फ्लावर कोबी खायला कोणी मागत नाही. इतकी औषधं आहेत. नाही लॅब टेस्टला पाठवतील ना. मी उद्या मी सांगते आता मांडे साहेबांची मी लगेच बोलणार.